श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीच्या गुरुवारच्या व्रताचं उद्यापन कधी करायचं आहे याविषयीची माहिती मी शेअर करणार आहे. तर बघा, यंदा 5 गुरुवार आलेले आहेत आणि 5व्या गुरुवारी नेमकी अमावस्या तिथीही आलेली आहे. त्यामुळे उद्यापन आपल्याला नेमकं कधी करायचं आहे, अडचण असेल तर अशा वेळेस उद्यापन कधी करावं, त्याचबरोबर या व्रतामध्ये मांडणीसाठी आपण जे साहित्य वापरलेले आहे जसं की तांदूळ आहेत, नारळ आहेत, पूजेचं इतर बरंचसं साहित्य असतं, त्या साहित्याचं आपल्याला काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. तर बघा, उद्या म्हणजेच 4 जानेवारी 2024 रोजी मार्गशीर्षातील 4था गुरुवार आहे आणि 11 जानेवारी रोजी मार्गशीर्ष अमावस्या गुरुवारी आल्यामुळे महालक्ष्मी व्रताचे उद्यापन कधी करायचे असा संभ्रम अनेकांच्या मनात निर्माण झालेला आहे. गेल्या वर्षी सुद्धा अशीच परिस्थिती उद्भवली होती, मात्र तेव्हा चतुर्दशी तिथीने सूर्योदय पाहिला होता आणि नंतर अमावस्या सुरू झाली होती. त्यामुळे अमावस्या असूनही त्या दिवशी व्रताचे उद्यापन करण्यात आले होते. मात्र यंदा परिस्थिती वेगळी आहे. तर बघा, मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी अमावस्या तिथी आल्याने मग या दिवशी उद्यापन करावे का? तर बघा, ही अमावस्या तिथी जी आहे ती बुधवारी रात्री म्हणजेच 10 जानेवारी रोजी रात्री 8:11 सुरू होणार आहे. ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच 11 जानेवारी रोजी संध्याकाळी 5:27 संपणार आहे. जरी अमावस्या तिथी असली तरी उद्यापन हे तुम्हाला 5व्या गुरुवारीच करायचं आहे. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या व्रताचं उद्यापन हे मार्गशीर्ष महिन्यातच केलं गेलं पाहिजे. जर 5व्या गुरुवारी म्हणजेच येणाऱ्या 11 जानेवारी रोजी तुमची काही अडचण असेल तर ते उद्यापन तुम्ही उद्याच्या गुरुवारी म्हणजे 4 जानेवारी 2024 रोजी आलेल्या गुरुवारी सुद्धा केलं तरी चालेल. 5व्या गुरुवारी म्हणजे त्या दिवशी तुम्ही उपवास करून हे व्रत करू शकता, कारण तुमची अडचण असेल तर अशा वेळेस तुम्हाला फक्त उपवास करायचा आहे. आणि जर तुम्हाला अचानकपणे बाहेरगावी जावं लागत असेल लग्न समारंभानिमित्त वगैरे, तर अशा वेळेस तुम्ही उद्यापन उद्याच्याच गुरुवारी करून घ्या आणि 5व्या गुरुवारी तुम्ही उपवास करा आणि कथा वाचा. असंही तुम्ही गुरुवारचं उद्यापन करू शकता. पण तुमची काहीही अडचण नाही, तुम्हाला कुठे जायचंही नाही, त्याचसोबतच मासिक धर्म नाही, काही नाही, तर मग अशा वेळेस तुम्ही 5व्या गुरुवारीच महालक्ष्मीच्या व्रताचं उद्यापन करा. बघा, जरी अमावस्या तिथी असली तरी अमावस्या ही अत्यंत शुभ मानली जाते. दिवाळीचं महालक्ष्मीचं पूजन देखील आपण अमावस्येच्याच दिवशी करतो. आता त्या दिवशी उद्यापनाच्या दिवशी बऱ्याचशा महिलांच्या घरी मार्गशीर्ष महिन्यातलं गुरुवारचं व्रत केलं जातं. त्यामुळे तुम्हाला महिला मिळतीलच असं नाही, कारण त्यांच्या घरी देखील उद्यापनाची तयारी सुरू असणार आहे. त्यामुळे पोथीमध्ये सांगितल्याप्रमाणे विषम संख्येमध्ये घरी महिला बोलावून या व्रताचं उद्यापन तुम्ही करू शकता. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, उद्याच्या गुरुवारी जरी तुम्ही उद्यापन केलं तरीही चालणार आहे, पण शेवटचा गुरुवारचा उपवास तुम्हाला देवीचा करायचा आहे. यासोबतच ज्यांच्या मनामध्ये अमावस्याविषयीच्या काही शंका असतील त्यांनी अमावस्या संपल्यानंतर म्हणजे 11 जानेवारी 2024 रोजी संध्याकाळी 5:27 अमावस्या संपणार आहे, त्यानंतर उद्यापन केलं तरीही चालेल. तर बघा, उद्यापनाच्या दिवशी पोथीमध्ये सांगितल्याप्रमाणे विषम संख्येने तुम्हाला महिलांना घरी बोलवायचं आहे. महालक्ष्मी स्वरूप समजून त्यांचा मान सन्मान तुम्हाला यथाशक्ती करायचा आहे. बघा, पोथीत सांगितल्याप्रमाणे तुम्हाला या व्रताची एक पोथीची प्रत द्यायची आहे, त्यासोबत एक फळ द्यायचं आहे. पण जर तुमची इच्छा असेल तर यासोबत तुम्ही अजूनही काही वस्तू देऊ शकता, ज्या की सौभाग्य अलंकारामध्ये मोडतात. बघा, उद्यापन जे आहे ते यथाशक्ती करायचं असतं. तर आता तुम्ही जेवढ्या सुवासिनी स्त्रिया बोलवणार असाल तेवढ्या पोथी तुम्हाला आणायच्या आहेत. पोथी देणं उद्यापनाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. ही गोष्ट तुम्हाला करायचीच आहे. मग तुम्ही एक सवाष्ण बोलून करा किंवा तुम्ही कुमारिका बोलवल्या तरीही चालतील. पण समोरच्या व्यक्तीला पोथी दिल्यानंतर त्या व्यक्तीने हे व्रत केलं तरच त्या पोथीला अर्थ राहील. त्यामुळे अशीच सवाष्ण स्त्री बोलवा जी गुरुवारचं महालक्ष्मीचं व्रत करते. आता जेवढ्या तुम्ही सवाष्ण स्त्रिया बोलवणार असाल, समजा 5 स्त्रिया बोलवणार असाल तर 5 हे महालक्ष्मी महात्म्याच्या पोथ्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. तर यासोबत तुम्ही एक फळ सुद्धा देऊ शकता. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही त्यांची ओटी देखील भरू शकता. तर ओटीसाठी तुम्ही असे पाऊच आणून घ्या, यामध्ये सर्व ओटीचं साहित्य भरून घ्या, जेणेकरून तुमची वेळेवरती धावपळ होणार नाही. तर बघा, तुम्ही जर ओटी भरणार असाल तर तुम्ही जेवढ्या सवाष्ण स्त्रिया घरी बोलवलेल्या आहेत
तेवढ्या सवाष्ण स्त्रियांची तुम्हाला ओटी भरावी लागेल. असं नाही की एका स्त्रीची तुम्ही ओटी भराल आणि बाकीच्या स्त्रियांना तुम्ही महालक्ष्मीचं महात्म्याची पोथी आणि एक फळ द्याल, असं चालणार नाही. कधीही भेदभाव करायचा नाही. आणि जर तुम्हाला 5 सवाष्ण स्त्रिया बोलवणं शक्य नसेल तर तुम्ही एकाच सवाष्ण स्त्रीला बोलवा आणि तिचा यथाशक्ती तुम्ही मानसन्मान करा. आता या 5 सवाष्ण स्त्रियांना तुम्ही अशा प्रकारचे सौभाग्य अलंकार देऊ शकता, ज्यामध्ये बांगड्या आहेत, त्यानंतर टिकल्यांचं पॉकेट असतं, रुमाल आहे, नेलपेंट आहे. आजकाल बाजारामध्ये बरंचसं साहित्य मिळतं. त्यातलं साहित्य तुम्ही आणून ठेवा आणि जेवढ्या सवाष्ण स्त्रिया तुम्ही घरी बोलवणार असाल तेवढ्या स्त्रियांना तुम्हाला हे साहित्य सारखं द्यायचं आहे. एकाला एक असं चालणार नाही. सगळ्या स्त्रियांना एक तर तुम्ही बांगड्या द्या, एक सगळ्यांना तुम्ही मेहंदीचे कोन देऊ शकता किंवा सगळ्यांनाच तुम्ही नेलपेंट देऊ शकता. यथाशक्ती मानसन्मान करायचा असतो. किंवा तुम्ही एक एक पोथी, फळ आणि ओटी भरली तरी चालेल. बऱ्याच ठिकाणी 5 कुमारिका आणि 5 सवाष्ण स्त्रिया बोलवल्या जातात. तर कुमारिका बोलवणार असाल तर कुमारिका मुलींची तुम्हाला ओटी भरता येणार नाही. मग त्यासाठी तुम्हाला पोथीसोबत एक एक फळ द्यायचं आहे. मुलींच्या आवडीच्या वस्तू तुम्ही देऊ शकता, जसं की बो असेल, नेलपेंट असेल, टिकल्यांचं पॉकेट असेल, रुमाल असेल, अशा भेटवस्तू तुम्ही मुलींना देऊ शकता. त्यांचा मानसन्मान करण्यासाठी त्यांना सगळ्यात आधी पाटावरती बसवायचं, त्यांना हळदी कुंकू लावायचं. त्यानंतर सवाष्ण स्त्रियांची तुम्हाला ओटी भरायची आहे. एक एक पोथीची प्रत आणि ज्या भेटवस्तू तुम्ही आणलेल्या असतील त्या तुम्हाला त्या सवाष्ण स्त्रियांना द्यायच्या आहेत. तर बघा, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मार्गशीर्ष महालक्ष्मी गुरुवार या व्रताचा पूजा कालावधी सूर्योदयापासूनच सुरू होतो. पूजा, कहाणी, आरती हे विधी सकाळीच केले जातात. दिवसभर उपवास करून सायंकाळी नैवेद्य आरती सुद्धा लवकर केली जाते. त्यानुसार उद्यापनाच्या दिवशी सर्व पूजा करून सायंकाळी देवीची आरती झाल्यानंतर तिला नैवेद्य दाखवावा. झालेल्या पूजेमध्ये काही उणीव राहिली असल्यास, काही चुका झाल्या असल्यास क्षमा मागावी. केलेली सेवा गोड मानून घे अशी देवीला प्रार्थना करावी. आणि त्यानंतर यथाशक्ती तुम्ही विषम संख्येमध्ये सवाष्ण स्त्रिया किंवा कुमारिका मुलींना घरी बोलवायचं आहे. महालक्ष्मी स्वरूप त्यांना समजून त्यांचा यथाशक्ती मानसन्मान करायचा आहे. त्यांना तुम्ही जेवायलाही बोलवू शकता. जेवणाचं जर तुमच्याकडून शक्य नसेल तर अशा वेळेस केसरयुक्त दूध असेल, खीर असेल, अशा प्रकारचे पदार्थ बनवून तुम्ही ते त्यांना खायला देऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला गुरुवारच्या या व्रताचं उद्यापन करायचं आहे. आता त्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही उत्तर पूजा कराल त्यावेळेस तुम्हाला या पूजेतल्या साहित्याचं काय करायचं आहे. तर बघा, जे तांदूळ आपण म्हणजेच धान्याची रास असते जी महालक्ष्मीच्या व्रतामध्ये आपण कलशाच्या खाली ठेवतो, ते जे तांदूळ आहेत ते तुम्ही अर्धे धान्यामध्ये टाकू शकता. त्याचबरोबर अर्धे जे आहेत ते पक्ष्यांना खायला घालू शकता. अशा प्रकारे त्या तांदळाचा तुम्हाला वापर करायचा आहे. जे श्रीफळ किंवा नारळ आपण या पूजेमध्ये म्हणजेच महालक्ष्मी स्वरूप म्हणून या कलशावरती ठेवलेलं होतं, त्याचं आपल्याला काय करायचं आहे तर ते नारळ आपल्याला विसर्जित करायचं आहे. तर बघा, बऱ्याच जणांकडे हे नारळ फोडून खातात, तर ही चूक आपल्याला करायची नाही. कारण ते महालक्ष्मीच्या स्वरूपामध्ये आपण आपल्या घरामध्ये स्थापित केलेलं होतं, त्यामुळे आपल्याला त्याला फोडून खायचं नाही. तर त्याला पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे. पाण्यामध्ये प्रवाहित करणं शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या कुंडीमध्ये ते नारळ दाबून देऊ शकता. त्याचं जर झाड उगवलं तर महालक्ष्मी तुमच्या घरामध्ये निवास करेल. किंवा इतर पूजांसाठी जसं की वैभवलक्ष्मीचं व्रत असेल किंवा इतर महालक्ष्मीच्या पूजा असतील त्यासाठी सुद्धा तुम्ही हे नारळ वापरू शकता. किंवा तुमच्या घराच्या आसपास एखादी जागा असेल तर तिथे तुम्ही ते दाबून देऊ शकता. त्याचबरोबर ते नारळ एखाद्या लाल कपड्यामध्ये गुंडाळून तुम्ही तिजोरीमध्ये ठेवलं तर तुम्हाला त्याचा खूप सुंदर अनुभव येईल. त्यानंतर पूजेमध्ये इतर जे साहित्य तुम्ही वापरलेलं होतं जसं की बदाम, हळकुंड, सुपारी, हे सर्व साहित्य तुम्ही विसर्जित करू शकता किंवा ते फोडून तुम्ही प्रसादास्वरूप खाऊ शकता. पूजेमध्ये ठेवलेली फळं असतील, नैवेद्य असतील ते घरातील सर्व कुटुंबातील सदस्यांनीच खायचा असतो. बाहेरच्या लोकांना ही फळं किंवा प्रसाद द्यायचा नाही. त्यानंतर महालक्ष्मीचा जो साचा असेल, महालक्ष्मीचे जेही अलंकार असतील ते सर्व तुम्हाला व्यवस्थित ठेवून द्यायचे आहेत. आपल्याला नेहमी ते वापरता येतील अशा प्रकारे त्याला ठेवायचं, जेणेकरून आपल्याला पुढच्या वर्षी या व्रताच्या वेळेस आपल्याला त्याचा वापर करता येईल. तर अशा प्रकारे तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीच्या गुरुवारच्या व्रताचं उद्यापन करू शकता. ज्यांची 5व्या गुरुवारी काही अडचण असेल त्यांनी उद्याच्या गुरुवारी अशा प्रकारे उद्यापन केलं तरीही चालेल. अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.